नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, 13 ते 18 डिसेंबर या काळामध्ये खंडेराय महाराजांचं षडरात्रोत्सव आपण साजरा करत असतो, ज्यालाच देवदिवाळीसुद्धा म्हटलं जातं. तर या काळामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचे आपल्याला पारायण करायचे आहेत. तर हेच पारायण, हे जे पाठ आहेत हे आपण कसे करायचे, यामध्ये आपल्याला काय काय वाचन करायचं आहे, कसं करायचं आहे, याचे नियम काय आहेत, आणि हा ग्रंथ कुणी वाचावा, कधी वाचावा, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला 13 ते 18 डिसेंबर या काळामध्ये आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आहे, ज्यालाच देवदिवाळीसुद्धा म्हटलं जातं. या काळामध्ये खंडेराय महाराज विश्रांती घेत असतात. बघा, ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीचे घटस्थापना करत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेले जे खंडेरायांचा जो टाक असतो, त्या टाकाला आपल्याला 13 तारखेला अभिषेक करायचा आहे, घटस्थापना करायची. आणि जो अभिषेक केलेला जो टाक आहे त्या टाकाला नागवेलीच्या पानावर आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि अखंड नंदादीप आपल्याला तेवत ठेवायचा आहे. बघा, जर तुमच्याकडे घटस्थापना करत नसतील तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरी चालेल, पण अखंड नंदादीप तेवत ठेवा आणि मल्हारी सप्तशतीचे आपल्याला पारायण करायचं आहे, याचे आपल्याला पाठ करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. बघा, आता हे पाठ का करावे, तर बघा, ज्या घरामध्ये मुलांचे व वडिलांचे पटत नाही, सारखे वादविवाद होतात, कटकटी होतात, घरामध्ये सुख शांती नांदत नाही आहे, अशांनी प्रामुख्याने या षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशतीचे आपण पाठ करायचे आहेत. बघा, जर आता हे जे पाठ असतात, हे जे 5 दिवस उपवाससुद्धा केला जातो, हे जर घरातील प्रमुख व्यक्तीने जर केले तर खूप चांगला असतो, पुरुष मंडळी. पण बघा, जर आपल्या घरातील पुरुष मंडळींनी नाही केलं तर स्त्रियांनी केलं तरीही चालतं, पण जर शक्य झाल्यास पुरुष मंडळींनी केलं तर खूप चांगलं असतं. घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी 5 दिवस उपवास करायचा आणि हे मल्हारी सप्तशतीचे आपल्याला पाठ करायचे आहेत. बघा, या 6 दिवसामध्ये तुम्ही 5 करू शकता, किंवा तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही 11 करू शकता, 14सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, हे जे 6 दिवस आहेत हे नवरात्र चंपाषष्टीपर्यंत असते आणि आपल्याला याचा कुलधर्म करून आपल्याला हे जे पाठ आहेत हे करायचे असतात. बघा, आणि जेव्हा आपण पाठाला बसू तर त्या पाठाला आपण अखंड दिवा तर तेवढ ठेवणारच आहोत, त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये भंडारा भरायचा. भंडारा म्हणजे हळद, आणि ती सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. हे बघा, याला काहीही लागत नाही, फक्त आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे आणि अखंड दिवा आपल्याला तेवढ ठेवायचा आहे. शक्य झाल्यास आता जर तुम्ही मल्हारी सप्तशतीचे जर पारायण करत आहात तर तुम्हाला काय करायचं आहे, शक्यतो हे पारायण सकाळीच करायचं असतं. जर तुम्हाला शक्य नाही झालं तर दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता, पण शक्य झाल्यास सकाळी लवकर करून घ्यायचं. आणि ज्या वेळेस आपण पारायणाला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला चारही बाजूला जो भंडारा आपण देवघरामध्ये ठेवलेला आहे, हळद, ती चारही बाजूला हळद उधळायची असते. बघा, खंडेराय महाराजांना हळद ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दररोज नुसता भंडारा सुद्धा तरी आपल्याला उधळायचा आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मल्हारी सप्तशतीचा आपल्याला पाठ करायचा आहे. बघा, यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि विशेष म्हणजे शांती नांदत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कटकटी होऊ नये, भांडणं होऊ नयेत, सगळे एकोप्याने राहावे, यासाठी हा ग्रंथ वाचायचा असतो. बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तर त्या पाठामध्ये ज्याप्रमाणे आईने महिषासुराचा वध केला, शुंभ-निशुंभाचा वध केला, हे जसं सांगितलं आहे, अगदी त्याचप्रमाणे या मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडेरायांनी कशा प्रकारे केला ह्याचं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्यामुळे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये कळेल असं हे मल्हारी सप्तशतीचा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यामुळे कुणालाही वाचता येईल, कुणीही वाचू शकेल असा हा ग्रंथ आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे. तर आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कसा वाचायचा,
यामध्ये काय काय दिलेलं आहे हे आपण पाहूया. बघा, तुम्ही जर पहिल्या वेळेस जरी हा ग्रंथ वाचत असाल तरी सुद्धा तुम्ही अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही हा ग्रंथ अतिशय सोप्या पद्धतीने वाचू शकता, कुणालाही वाचता येईल अशा भाषेत आहे. बघा, आपल्याला ज्या वेळेस आपण हा ग्रंथ वाचणार आहोत 13 तारखेला, तर आपल्याला सर्वात अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रार्थना घ्यायची, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मल्हारी कवच आपल्याला वाचायचं आहे. बघा, दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये ज्याप्रमाणे आपले पहिले 3 कवच वाचतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मल्हारी कवच वाचायचं आहे. त्याच्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र आहे ते वाचायचं आहे. त्यानंतर मल्हारी अष्टक आहे, तर हे मल्हारी अष्टक आपल्याला वाचून घ्यायचं आहे. अतिशय छोटं आहे. आणि त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा जो मंत्र आहे, बघा, हा मंत्र 47 वर्णाचा म्हणजे 47 अक्षर आहेत यामध्ये. अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र अतिशय लवकर फळ देणारा मंत्र आहे. या मंत्राचे आपल्याला 11 वेळेस, कमीत कमी 11 वेळेस हा मंत्र आपल्याला स्पष्ट उच्चाराने हळूहळू म्हणायचा आणि स्पष्ट उच्चार घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा आहे. बघा, शक्य झाल्यास तुम्ही 11 माळी सुद्धा हा जप करू शकता. बघा, ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्या अगोदर आपण देवीचा जप करतो, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, त्याप्रमाणे आपल्याला मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ वाचायच्या अगोदर आपल्याला या मंत्राचं आपल्याला जप करायचा असतो, जो तुम्हाला या मल्हारी सप्तशती जो ग्रंथ आहे यामध्ये दिलेला आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला मल्हारी सप्तशतीच्या वाचनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, सर्वात अगोदर आपल्याला पहिला अध्याय वाचायचा. बघा, अतिशय छोटे अध्याय आहेत आणि मराठीमध्ये असल्यामुळे आपल्याला समजतात देखील ते, आणि वाचतानाही आपल्याला खूप आनंद होतो, कारण आपल्याला समजलं तर आपल्याला वाचण्यातही इंटरेस्ट येतो. तसं हे मल्हारी सप्तशती आहे. अतिशय साध्या भाषेत आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला हे प्रकाशित करू दिलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी या ग्रंथाचं वाचन करावं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणावी असा हा ग्रंथ आहे. बघा, अतिशय छोटे पहिल्या अध्यायात तर 45च ओव्या आहेत. त्याप्रमाणे आपल्याला हे 14 अध्याय वाचायचे आहेत. बघा, ज्याप्रमाणे आपण मल्हारी दुर्गा सप्तशतीचे आपण 13 अध्याय वाचतो, त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये 14 अध्याय दिलेले आहेत. तर हे 14 अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. 14 अध्याय झाल्याच्या नंतर आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे, जी आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू घेतो ती प्रार्थना घ्यायची. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करायचा आणि नंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. बघा, आपल्याला एवढंच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खंडेराय महाराजांची आरती घ्यायची आहे आणि ती आरती या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, या ग्रंथामध्ये ती आरती सुद्धा दिलेली आहे. तर ही आरती म्हणायची आणि आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हा ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे. 6 दिवसामध्ये तुम्ही 5 जरी केले तरीही चालतील. आणि बघा, त्याचबरोबर तुम्ही दररोज सुद्धा याचं आपण दररोज 1 अध्याय किंवा 2 अध्याय सुद्धा करू शकता. यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. आणि बघा, ज्याप्रमाणे आपण नित्यसेवेचे दररोज 3 अध्याय घेतो, त्याप्रमाणे तुम्ही 2 किंवा 1 अध्याय घेऊन सुद्धा रविवार किंवा जर नाही शक्य झालं तर रविवारी तुम्ही उपवास धरून पूर्ण एकदाच हा पाठ करू शकता. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की जर तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापना करून मल्हारी सप्तशतीचं पारायण करू शकता. पण जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तर तुम्ही अखंड दिवा लावून या ग्रंथाचं वाचन करू शकता. आणि ग्रंथ वाचण्या अगोदर आणि झाल्याच्या नंतरही आपल्याला 4ही बाजूला भंडारा उधळायचा आहे. आता बघा, या दिवसामध्ये हे जे 13 ते 18 दिवस, ह्या दिवसामध्ये आपल्याला काही नियम असतात जे आपल्याला पालन करायचे असतात. बघा, जरी आपण उपवास धरला तर खूप चांगलं, पण नाहीच तुम्ही उपवास धरला तरी फक्त जरी पारायण केलं तरीही चालणार आहे. फक्त आपल्याला काही नियम आहेत. त्यामध्ये बघा, आपल्याला मांसाहार करायचा नाही. हे 5-6 दिवस तरी आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागत असतं. आणि मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये हा ग्रंथ आपल्याला वाचायचा नाहीये. बघा, शक्य झाल्यास उपवास धरा, नाही शक्य झाला तर नाही धरला तरीही चालेल. बघा, कधी कधी आपल्या घरामध्ये खूप अडचणी येतात, सतत अडचणी येत राहतात. एक झाली की एक अडचण येत राहते. त्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ याचं पाठ करून बघा, तुम्हाला लगेच अनुभव येईल. अतिशय प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपल्याला
आता कुठे मिळेल तर तुमच्या जवळच्या एखाद्या श्री स्वामी समर्थ जर केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळेल. हा ग्रंथ फक्त परमपूज्य गुरु माऊलींनी प्रकाशित केलेला आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला केंद्रातच मिळेल. त्यामुळे तुमच्या जवळच्या एखाद्या केंद्रामध्ये तुम्ही केंद्राचा संपर्क जर होत असेल तर तिथे तुम्ही हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल. हा ग्रंथ काही जास्त महाग नाही आहे. या ग्रंथाची किंमत फक्त 33 रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला जर मिळाला तर नक्की तुम्ही या दिवसामध्ये हा ग्रंथ घेऊन या आणि या ग्रंथाचं असं पारायण करा. तर ही छोटीशी माहिती होती की मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करायचं, नियम काय आहेत, काय काय वाचायचं, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.